पण या सगळ्या विषयामध्ये काय वेळेचं बंधन तुम्हाला आहे, मला सुद्धा आहे, आणि आपल्याला कमी वेळामध्ये थेट मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या त्या सर्वसामान्य जनतेला या सगळ्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे। मराठा समाज आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आज जे पत्र आहे त्या आधारावर त्यांना न्याय मिळाला की नाही मिळाला याची का घडते म्हणून तुमचं काय मत आहे? पहिली गोष्ट तर मला जरंगेंना एक गोष्ट सांगायची आहे, त्यांनी कायद्याचं काल पालन केलं। माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या अनुषंगाने ज्या मी याचिका दाखल केली होती की मुंबई आमची म्हणजे आमच्या शिवाजी पार्कातील माणसांना सुद्धा राईट टू स्लीप आहे, म्हणजे पीसफुल झोपण्याचा अधिकार आहे। मुंबईच्या कष्टकऱ्यांना डिस्टर्बन्स होऊ नये, हातच्या रोटी जाऊ नये, आणि त्याच प्रकारे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, इथली जीडीपी पडू नये। त्या अर्थानं पोलिसांनी त्यांना येण्यास हे परवानगी दिलेली नाही किंवा आंदोलनाला परवानगी दिली नाही, ती गोष्ट त्यांनी पाळली। कायदा तो त्यांना समजला, असंच समजत जाईल त्यांना हळूहळू। सांगायचं तात्पर्य आपण जे थेट म्हणालात की ही नोटीस आहे की आंदोलनाचं यश आहे, मला एवढंच म्हणायचं आहे, सिंपल वाचाल तर वाचाल, आणि तुम्हीच कायद्याची प्रक्रिया सुद्धा सांगत आहात। गृहीत धरू तुमच्या कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणे ती प्रथम अवस्थेमधली नोटीस आहे, आणि त्या नोटिसीला जे उत्तर आहे ते मी देण्याची काय गरज आहे? माननीय उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये माननीय न्यायमूर्ती श्री BH मार्लापल्ले साहेबांनी थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन याच्यात स्पष्टच केलेलं आहे की तिथले मराठवाड्यातले जे कुणबी आहेत ते मागास कुणबी नाहीत। त्याच्यामुळे प्रत्येकाने वाचावं, आणि वाचाल तर वाचाल प्रमाणे ते समजून घेतील। जरंगे सुद्धा ज्या प्रकारे आंदोलनाची मर्यादा समजून घेतली त्याच प्रकारे परत नोटीस आणि माननीय उच्च न्यायालयाचे 226 मधले जे निकाल असतात त्या निकालांची जी मर्यादा असते ती प्रत्येकाला राखावं लागते। कारण माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा नोटीस नसतो, तर तो कायद्याने आर्टिकल 144 नुसार बंधनकारक असतो, तो मानावाच लागत असतो। मानलं नाही तर 6 महिन्याच्या शिक्षेला जावं लागतं। अत्यंत आग्रहाने तुम्ही खरं तर हा मुद्दा मांडताय, पण आपल्या देशाच्या कायद्याच्या संविधानाचा अभ्यास केला, म्हणजे न्यायमंडळाचा अभ्यास केला, तर उच्च न्यायालयाच्या वरती सुद्धा सुप्रीम कोर्ट असतं। संविधानाचा आपण अभ्यास करून ज्यावेळेस आपण म्हणतो ज्या घटनेच्या आधारावर वेगवेगळ्या प्रकारचे कलम आणखीन यांना मिळतं, पण याच्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार असतो। घटना दुरुस्ती क्रमांक 73 ते सांगते, घटना दुरुस्ती क्रमांक 113 सांगते। त्यामुळे घटना दुरुस्तीचा फायदा हा भारतातल्या त्या रंजल्या गाजल्या कष्टकऱ्यांना मिळू शकत नाही, असं होऊच शकत नाही। त्यामुळे मराठ्यांना दिलासा मिळणारच नाही किंवा मिळूच शकत नाही, उच्च न्यायालयाचा शब्द म्हणजे अंतिम आहे हे असं पण म्हणू शकतच नाही। काय सांगाल? 2 गोष्टी सांगतो। तुमच्यासारख्या वरिष्ठ चतुर आणि चनाक्ष पत्रकारांमुळे सामान्य माणसामध्ये ज्ञान अर्जनाची सोय उपलब्ध होते। पहिली गोष्ट, BH मार्लापल्ले सन्माननीय न्यायमूर्तींचा निकाल लागून आज काही वर्ष होऊन गेले। त्या निकालाला कुणी सुद्धा रिव्ह्यू करू शकलं नाही, कुणी सुद्धा त्याच्यामध्ये निकाल बदलून आणू शकलं नाही। आणि त्या पुढे जाऊन सांगतो, इंटरप्रिटेशन कसं असलं पाहिजे किंवा काय तरतूद केली जाऊ शकते। तुम्ही जे म्हणता अनलिमिटेड अधिकार आता पार्लमेंटला नाहीत, सरकारांना सुद्धा नाहीत। मिनर्वा मिलमध्ये, इंदिरा गांधींच्या केसमध्ये, जयश्री पाटलांच्या केसमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे। तुम्ही सरकार आहात म्हणून तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला हात लावू शकत नाही। रात्री 3-3:30 वाजता